महासिद्ध योगी विश्वगौरव भूषित परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज या ओझर गावी योगीराज सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांच्या चरित्रावर या संगीतमय कथेचं आयोजन केलेलं आहे। आमचे गुरुबंधू परमस्नेही सोमनाथ महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम पार पडत आहे। योगीराज सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज या कलियुगातील सिद्ध तपस्वी, ज्यांनी पाण्यात राहून तपश्चर्या केली आणि आपल्या सारख्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावर जन्म घेऊन खोपोली आश्रम पात्रगंगा या ठिकाणी राहून सर्वसामान्य समाजाचे कल्याण करण्यासाठी या कलियुगामध्ये सद्गुरू परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराजांचा जन्म झाला। अनेक संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्र राज्यभूमीमध्ये, त्यातल्या त्यात जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, सनकाधिक संतापासून तर निळोबारायांपर्यंत अनेक संतांनी या आपल्या पवित्र पावन भूमीमध्ये जन्म घेऊन जडजीवांचा उद्धार केला, त्यांचं कल्याण केलं। अशाच आज आपण या संतांचा जीवनचरित्र बघणार आहोत। प्रथमतः शिवपार्वती संवाद आहे। कथा फार मोठी आहे, पण आता 2 तासामध्ये आवरायची आपल्याला। 9 अध्यायांचा ग्रंथ आहे गुरु सप्तशती, आणि हे 9 अध्याय आपल्या 2 तासामध्ये बसवायचे। लांबचा प्रवास कमी वेळेमध्ये पार करायचा असो, महाराजांच्या इच्छेसमोर इच्छेनुसार होणारच आहे ते। 2 तासात आपल्याला खोपोलीला जायचंय समाधी सोहळ्याला। शंकर भगवान कैलास पर्वतावर समाधीस्थ झालेले आहे, समाधीमध्ये बसलेले आहेत। समाधीमध्ये नामस्मरण चालू आहे। माता पार्वतीने दुपारचा नैवेद्य घेऊन श्री भगवान शंकरासमोर आलेले आहेत आणि एकटक भगवंताकडे पाहत आहेत आणि मनामध्ये विचार करतायत की भोलेनाथ रोज सकाळी उठतात, डोळे मिटून बसतात, नेमकं कुणाचं नामस्मरण करतात? डोळे मिटून काय करतात बाई? समाधी लावून बसणं म्हणजे काय? कुणाचं चिंतन करत असतात? असे असंख्य विचार माता पार्वतीच्या मनामध्ये आहेत। आणि त्या विचाराच्या मध्ये माता पार्वती भगवानाकडे एकटक लावून पाहत आहे। विचाराचा गोंधळ चालूच आहे। काही वेळानंतर श्री भगवान शंकर समाधीतून बाहेर येतात आणि ते माता पार्वतीकडे बघतात, पण माता पार्वतीचं लक्ष त्या विचारांवर असल्यामुळे तिनं पाहिलंच नाही का भगवान समाधीतून बाहेर आल्यात, पण ते माझ्याकडे बघतात।
त्यांनी हाक मारली माता पार्वतीला, पण माता पार्वती काय म्हणजे ते शुद्धीवर आल्याच नाही, म्हणजे त्या विचारामध्ये त्या लीन होत्या. नंतर थोड्या वेळाने महाराज शंकर भगवानांनी मोठ्याने आवाज दिला, पार्वती. त्याच्यानंतर त्या थोड्या गोंधळातून बाहेर आल्या, विचाराच्या गोंधळातून, आणि भगवंतांसमोर उभ्या राहून विचारू लागल्या का तुम्ही रोज ध्यानस्थ बसता, समाधी लावून बसता, मनातल्या मनात काहीतरी बडबड चालू असते तुमची, नेमकं तुम्ही काय करता? असे असंख्य प्रश्न माता पार्वती भगवान शंकराला विचारत आहे. भगवान शंकर हसतात माता पार्वती पाहून, सांगतो याचं उत्तर तुला सांगतो. मी जे नामस्मरण करतो ते माझ्या सद्गुरूंचं करतोय, माझ्या गुरूंचं करतोय. माता पार्वतीने पुन्हा प्रश्न केला, सद्गुरू म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, हे गुरु कसे असतात, दिसायला कसे असतात, हे कुठं मिळतात? त्यावर भगवान शंकर म्हणतात, सद्गुरू ही काही शोभेची वस्तू नाही जी बाजारातून विकत आणली घरात ठेवली. सद्गुरू हे मनुष्याप्रमाणे साधे सुधे असतात, त्यांची राहणीमान साधी असते, मनुष्याप्रमाणे ते असतात, पृथ्वी तलावर जन्म घेतात, मनुष्याप्रमाणे त्यांचा दिनक्रम चालू असतो. परंतु त्यांनी वैराग्य धारण केलेलं असतं. त्यांच्या जवळ गेल्यानंतर, त्यांच्या मुखाकडे, चेहऱ्याकडे बघितल्यानंतर मन समाधान वाटतं. त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर ईश्वर प्राप्तीची इच्छा होते, परमार्थ करण्याची इच्छा होते. हे सद्गुरू. मग हे सद्गुरू कुठे भेटतील, हे कसं ओळखायचं? ज्यांच्या सानिध्यात जाऊन आपल्याला समाधान मिळतं, ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून प्रसन्न वाटतं, हे सद्गुरू भेटतात कुठे? सद्गुरू कुठे भेटतात हे बघायला जायची गरज नाही. तुमच्या मनामध्ये सद्गुरू विषयी जर आस्था असेल, तुमच्या मनामध्ये सद्गुरू करण्याची इच्छा असेल, सद्गुरू तुम्हाला स्वतः बोलवतात, स्वतः ते तुम्हाला बोलून घेतात. तुम्हाला सद्गुरू शोधायची गरज नाही. सद्गुरू आपाप तुम्हाला बोलून घेतात. असेच एक सद्गुरू आहेत भगवान शंकर सांगतात, जे या पृथ्वी तलावर जन्म घेणार आहेत. दत्तात्रयाचा अवतार आहे आणि श्री गगनगिरी महाराज यांच्या नावाने अवतार घेणार आहे. गुरु महिमा सांगत असताना शंकर भगवान आणखी पुढे सांगतात, वैराग्य धारण करणे म्हणजे त्यांना कुठल्याही संसारामधले कुठल्याही, म्हणजे पृथ्वी तलावर ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही गोष्टीचा त्यांना मोह नसतो. विषय येतो त्यांचा झाला नारायण, न वडे जनधन माता पिता, माता पिता, न वडे जनधन माता पिता, न वडे जनधन माता पिता, न वडे जनधन माता पिता. हो विषय त्यांचा झाला नारायण, न बडे जनधन माता पिता, न बडे जनधन माता पिता. हो विषय त्यांचा झाला नारायण, न बडे जनधन माता पिता, न बडे जनधन माता पिता.
ज्यांना धनाची अपेक्षा नाही, माता पितांची आवड नाही, असे सद्गुरू. आणि अशा सद्गुरूंचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका मंदुरे गावी 1996 साली, माफ करा 1906 साली श्री गणपतराव पाटणकर यांच्या घराण्यामध्ये जन्माला आले. आईचं नाव विठाबाई. पाटणकर घराणे म्हणजे राजे घराणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या पाटण घराण्यांना 60 गावांची देशमुखी दिलेली होती. राजे घराण्यामध्ये या गगनगिरी महाराजांचा जन्म झाला. आई वडिलांनी नाव श्रीपाद ठेवलं. हा श्रीपाद बाळ गणपतराव आणि विठाबाईंच्या पोटी जन्माला आला. गणपतराव पाटणकर जरी राजे घराण्यातले असले, पण विठाबाई या परमार्थिक घराण्यातून त्यांच्याकडे आलेल्या होत्या. विठाबाईंच्या माहेरला गोल्हार सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी, त्यामुळे महाराजांवर संस्कार सुद्धा त्याच पद्धतीचे झाले. घरामध्ये जर वातावरण सात्विक असेल तर मुलांवर संस्कार सुद्धा सात्विकच होतात. घरामध्ये भजन कीर्तन जर चालू असेल, देवाचं नामस्मरण चालू असेल, संतांचं नामस्मरण चालू असेल, तसेच संस्कार आपल्या मुलांवर होतात. त्याच पद्धतीने गगनगिरी महाराजांवर संस्कार घरातले असल्या कारणाने त्यांना लहानपणापासून साधू संतांची आवड निर्माण झाली, भजन कीर्तनांची आवड निर्माण झाली. परंतु संत होणं सोपं नाही. जो त्रास सहन करतो, जो दुःख सहन करतो, कोणाचा द्वेष करत नाही, तो संत होतो. संत कोणी नाही होत. प्रत्येक संतांच्या तुम्ही जर जीवनचरित्र बघितलं तर प्रत्येक संतांना दुःख हे भोगावंच लागलं. संत तुकाराम महाराज संत झाले, पण तेवढं दुःख सोसून संत झाले. तेवढा त्रास सहन केला समाजाचा त्यांनी. अक्षरशः समाजाने त्यांना मारलं, तरीही संत तुकाराम महाराजांनी कोणाचा द्वेष केला नाही, म्हणून जगद्गुरु झाले. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जोळीमध्ये शेण टाकलं. ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर माऊली भिक्षा मागायला गावात गेले, त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं. मिळालेलं पीठ जे होतं ते मातीत टाकून दिलं. त्यांनी कुणाचा द्वेष केला नाही, म्हणून ते जगाच्या माऊली झाल्या. आणि आपल्याला कोण काहीतरी म्हणू द्या बरं, आहे का नाही? एखादी फक्त आपल्याला अरे म्हणा, झाला त्याचा कार्यक्रमच झाला. संत कोणी होत नाही. तेवढा त्रास सहन करावा लागतो समाजाचा, तेवढं दुःख सोसावं लागतं. आणि गगनगिरी महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा दुःख आलं. महाराज 2 ते 3 वर्षाचे असताना आई विठाबाईंना देवाज्ञा झाली. ज्या मुलाच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलेलं आहे, समज नाही, त्या मुलाचं दुःख कुणीही जाणू शकत नाही. त्यानंतर महाराजांच्या मावशींनी त्यांचा सांभाळ केला. दुःख कमी झालं नाही, दुःख वाढतच गेलं. 4-5 वर्षाचे असताना गणपतरावांना देवाज्ञा झाली. 4-5 वर्षाचं बाळ असताना
आई वडिलांचं छत्र महाराजांच्या डोक्यावरून हरपलेलं आहे. पाच वर्षापर्यंत मावशीनं सांभाळ केला. 5 वर्षानंतर त्यांचे आजोबा माने सरकार त्यांनी सांभाळ केला महाराजांच्या आजोबांनी. महाराज हळूहळू मोठे व्हायला लागले. 8 वर्षाचे झाले. आणि एकदा सहज आजोबा जवळ असताना श्रीपाद बाळाने आजोबांना प्रश्न केला, माझे आई बाबा कुठे? आजोबाने मोठ्या दुःखांत करणारे श्रीपाद बाळाला सांगितले, बाळा तुझे आई बाप देवाकडे गेलेले आहे. हे शब्द ज्यावेळेस त्या श्रीपाद बाळाच्या कानावर पडले त्यावेळेस त्या बाळाच्या मनामध्ये एक अशी इच्छा निर्माण झाली, मी ही देवाची ईश्वराची प्राप्ती करणार. माझे आईबाप देवांकडे आहेत ना, मी सुद्धा देवांना प्राप्त करणार. या 8 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये देव ईश्वर प्राप्तीची इच्छा तयार झाली. 8 वर्षाच्या मुलाची. आणि ती इच्छा मनाशी बाळगून महाराज 8 वर्षाचे असताना घराच्या बाहेर पडले. प्रवास सुरू केला ईश्वर प्राप्तीसाठी. प्रवास सुरू करत असताना प्रथमतः ते नाथ संप्रदायाच्या सानिध्यात आले. नाथ संप्रदायाच्या सानिध्यात आल्यानंतर 32 शिरोळा या ठिकाणी महाराजांना नाथ संप्रदायाची दीक्षा देण्यात आली. त्यानंतर परत महाराजांचा प्रवास सुरू झाला. हिमाचल प्रदेशामध्ये चित्रकूट नावाचा पर्वत आहे आणि त्या चित्रकूट पर्वतावर चित्रानंद स्वामींचा आश्रम आहे. महाराज त्या आश्रमामध्ये जाऊन पोहोचले. आश्रमात गेल्यानंतर महाराजांनी त्या ठिकाणी राहून आश्रमाची साफसफाई करणे, झाडांना पाणी घालणे, महाराजांना लागण त्या गोष्टी आणून देणे, सेवा सुरू केली. आश्रम सारवून वगैरे घेणे, देवपूजेसाठी फुलं वगैरे महाराजांना आणून देणे, अशी सेवा करत असताना एक दिवस महाराज झाडांना पाणी घालत असताना चित्रानंद स्वामींचं लक्ष महाराजांकडे गेलं आणि त्यांनी महाराजांना जवळ बोलून घेतलं. महाराजांना चित्रानंद स्वामींनी ज्यावेळेस जवळ बोलून घेतल्यानंतर चित्रानंद स्वामी आनंदात होते. कारण एवढी सेवा, निस्वार्थ सेवा आजकाल कोणीही करू शकत नाही. प्रत्येकाला कुठल्या तरी सेवेचा मोबदला हवा असतो. आपण एखाद्या सप्त्यामध्ये जरी सतरांच्या उचलल्या किंवा झाडून बिडून घेतलं तरी त्याला काल्याच्या दिवशी नारळाची अपेक्षा असते. माझं कोणतरी स्टेजवर नाव घ्यावा, मला नारळ मिळावा. परंतु श्रीपाद बाळाची ही सेवा बघून चित्रानंद स्वामींना आनंद झाला आणि चित्रानंद स्वामींनी महाराजांना ज्यावेळेस जवळ बोलून घेतलं आणि विचारलं की तुझी काय इच्छा आहे.
त्यावेळेस श्रीपाद बाळाने अतिशय सुंदर उत्तर दिलं, महाराज मला ईश्वर प्राप्त करण्याची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मला ईश्वर भेटले पाहिजे. 8 वर्षाचं बालक आहे. 8 वर्षाचं बालक म्हणतंय मला ईश्वर प्राप्त करायचं आहे, मला देवाला भेटायचं आहे. चित्रानंद स्वामींनी सांगितलं हे फार अवघड आहे, देव भेटणं अवघड आहे, त्यासाठी फार कष्ट करावं लागतात. मी करीन, तपश्चर्या करावं लागते, करेल, परंतु मी देवाला भेटेलच आणि देवाची प्राप्ती करून घेईनच. ठीक आहे. त्यावेळेस मग चित्रानंद स्वामींनी महाराजांना दीक्षा दिली, योगासने वगैरे शिकवले, तपश्चर्या कशी करावी हे शिकवलं चित्रानंद स्वामींनी. तपश्चर्या केल्यानंतर महाराजांना त्यांनी 12-13 वर्षाचे असताना महाराजांना त्यांनी तीर्थाटन करण्यास सांगितले. मग त्यामध्ये हिमाचल प्रदेश असेल, निलगिरी पर्वत असेल, जगन्नाथपुरी, बहुतेक ठिकाणी महाराज फिरले. ज्या ज्या ठिकाणी जात महाराजांना स्वामी नावाने लोक ओळखू लागले. फिरत 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 महाराज कोल्हापूर जवळच्या राधानगरी या अभय अरण्यामध्ये आले. दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या, अंगावर मळलेले कपडे, लोकांना त्यांचा उपद्रव व्हायला लागला. परंतु त्यांची साधना, ध्यानधारणा, तपश्चर्या वगैरे बघून लोक त्यांच्या दर्शनाला जायला लागले. त्यानंतर महाराज गगनगडावर राहायला लागले आणि गगनगडावर राहायला लागल्यामुळं लोक त्यांना गगनगिरी नावाने ओळखायला लागले. कोल्हापूर पासून 60 किलोमीटर अंतरावर गगनबावडा नावाचं गाव आहे, बावडा, आणि त्या बावड्या गावाच्या शेजारीच गगनगड आहे. त्या गगनगडावर प्रथमतः महाराज राहायला लागले आणि गगनगडावर स्थायिक असल्या कारणाने त्यांना गगनगिरी नावाने ओळखायला लागले. लोक गगनगडावर दर्शनाला जात. महाराज त्यांच्या समस्या वगैरे काय असेल त्या निर्माण करत. आपल्यासारखाच एक सर्वसामान्य भक्त होता शिवराम नावाचा. रोज महाराजांच्या दर्शनाला जायचा. महाराज ध्यानात बसेल असले की त्यांच्या जवळ जाऊन बसायचा. दिवसभर महाराजांसमोर संग बसेल राहायचा. त्याला आवड निर्माण झाली महाराजांविषयी आणि कायम महाराजांच्या सत्संगामध्ये राहायचा. महाराजांची सेवा करणे, महाराजांना काय फळं वगैरे काय असेल ते आणून देणे, नित्य नियमाने शिवराम तो काम करत राहायचा. भरपूर दिवस लोटून गेले. शिवरामाची सेवा चालू आहे, महाराजांचा दिनक्रम चालू आहे. हे श्री शंकर भगवान पार्वतीला सांगतात गुरु महिमा, गुरु महिमा, गुरु नामस्मरणाचा किंवा सद्गुरु नामस्मरणाची ताकद काय आहे हे श्री भगवान शंकर पार्वती माते सांगत. शिवराम हा फक्त महाराजांची सेवा करत होता. महाराजांना फळ आणून देणे, पाणी आणून देणे, महाराजांच्या आजूबाजूची साफसफाई वगैरे करणे, एवढंच काम शिवराम करायचं. एक दिवस महाराजांनी त्याला सांगितलं त्या समोरच्या झाडाचे पानं आण. आता एखाद्या साधूच्या सानिध्यात जर आपण गेलो, संतांच्या सानिध्यात जर आपण गेलो,
आपली मानसिकता बदलून जाते. कितीही क्रूर मनाचा मनुष्य असू द्या, पण तो साधूच्या संगतीत जर गेला तर तो सात्विक मनाचा होऊन जातो. त्याच पद्धतीने शिवरामाचं झालेलं होतं. आणि तो गुरु आदेश मानला. शिवरामाला ज्यावेळेस सांगितलं समोरच्या झाडाचे पानं मला पाहिजे, तेवढे पानं आण. शिवरामाने मागचा पुढचा विचार न करता झाडावर चालला, कवळीभर पानं महाराजांच्या समोर आणून ठेवली. महाराज म्हणे, अरे मी तुला एकच पान सांगितलं होतं, तू एवढे पानं का आणलीस? हे पानं तोडल्यामुळे त्या झाडाला किती दुःख झाले असेल ते बघ. ते झाडाचे ज्या ठिकाणी तू पानं तोडलेत त्या ठिकाणून चीक निघतोय. आपल्याला एवढ्या पाण्याची गरज नाही. एक काम कर, आणलेले सर्व पानं झाडाला परत देऊन टाक. आता एखाद्याने आपल्याला झाडाचं पान तोडायला सांगितलं ना, आपण जर त्याला सांगितलं ते पान परत देऊन टाक झाडाला, तो म्हणजे महाराजांना ट्रीटमेंटची गरज आहे. बरोबर आहे ना? जर मी म्हणलं एखाद्याला एक काम करा, त्या झाडाचे पानं तोडून आणा, मला आता गरज नाही पाण्याची, परत चिटकून द्या, तुम्ही म्हणता महाराज जा जाता दवाखान्यातून चक्कर मारून जा, हाय का? त्याचंही मन थोडस चिलबिचल झालं. आता ही पानं परत द्यायचे कसे? पण गुरूंचा आदेश, हरकत नाही. त्यांनी पानं सर्व गोळा केले, झाडावर गेला, पण त्यांनी गगनगिरी महाराजांचा नाम जप करत त्या झाडाला पानं चिटकीत राहिला. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. जेवढे पानं त्या शिवरामाने तोडलेले होते ते पानं सगळे त्यांनी चिटकून दिले आणि परत महाराजांसमोर येऊन बसले. ही सद्गुरु सेवेची ताकद आहे. महाराजांनी त्याला कुठल्या प्रकारची दीक्षा दिलेली नव्हती. महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला नव्हता, काहीही मंत्र दिला नव्हता, काहीच नाही. पण आपण केलेल्या सेवेचा विश्वास, आपला विश्वास फार महत्वाचा आहे. आपण जी सेवा करतो ना ती निष्काम केली पाहिजे, निस्वार्थ केली पाहिजे, तरच त्या सेवेचा लाभ. संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा विश्वास. ओ संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, ये पायी हा माझा विश्वास, संतांची ये पायी हा माझा सर्व भावे दास झालो त्याचा, सर्व भावे दास झालो त्याचा, देशी माझे हित करती सकळ, देशी माझे हित करती सकळ, देशी माझे हित करती सकळ, देशी माझे हित संतांच्या पायी विश्वास असला तर तुमचं हित होईल. नाही तर मग सेवा करतोय, कसा तरी वेळ घालवतोय आणि संध्याकाळी काहीतरी मागून घरी जातोय, कस काय तुमचं हित होईल? अहो संतांनी जर काही मागितलं नाही तरी देवाला लाज वाटते. बोलोबा काका तुकाराम महाराजांचे वडील 22 वर्ष वारी केली पांडुरंगाची, पण कधी काही मागितलं नाही.
पण ज्या वेळेस बोलोबा काका दर्शनाला येत होते त्यावेळेस पांडुरंग मान खाली घालून उभा राहायचं. कारण पांडुरंगाला कधी काही मागितलंच नाही ना हो. परंतु एक वर्ष आहे कारण काय म्हणे मला पण यायचं म्हणे वारीला. दरवर्षी तुम्हीच जाता मलाही पण येऊ द्या. गेले. आता महिलांचा स्वभाव आपल्याला माहित आहे. कोणत्याही देवाला जा काहीतरी घेऊन आल्याशिवाय येणारच. साधा भोळा स्वभाव असतो महिलांचा. कोणत्याही देवाला हात जोडायचे मागायचं. ते भेटू नाही तर नाही भेटू. तसंच एका वारीला दोघही पती पत्नी वारीला गेले. बोलोबा काकांचं दर्शन झालं. पांडुरंग खाली माने घालूनच उभे होते. कारण काय आल्या म्हणल्या काहीच नाही पण मनामध्ये इच्छा झाली. 22-23 वर्ष झाले पण पोटाला मुलबाळ नाही. झाली ना इच्छा. पांडुरंगाला समजलं मागितलं तथास्त. त्याच्यानंतर तुकाराम महाराज जन्माला आले. 2 मुलं झाली. आणि त्यावेळेस ज्यावेळेस बोलोबा काका वारीला गेले त्यावेळेस पांडुरंगाचे ताट माने उभी होती. जय हरी. जाऊ वारा येते निघून जाईल. कारण काहीतरी मागितलं गेलेलं होतं. आणि त्यावेळेस बोलोबा काकांनी दर्शन घेतलं आणि पुढे निघून गेले. ज्यावेळेस आपण संतांच्या पायावर विश्वास ठेवतो, संत सद्गुरूंना नामस्मरण विश्वास ठेवतो, त्याच नंतर आपलं हित होऊ शकतं. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. 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 निज वस्तू दाविली माझी मद. निज वस्तू दाविली माझी मद. सिद्ध वस्तू दाविली माझी मद. निज वस्तू दाविली माझी मद. माझे सुख मद दाविले डोळा. 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 म्हणजे ज्या वेळेस तुम्ही सद्गुरूंच्या सानिध्यात जातात त्यावेळेस तुम्ही सुख समाधानी असतातच. नाही तर कोणी उदाहरण द्यावं का जेव्हापासून मी या संतांच्या सानिध्यात गेलो माझी फार हाडाड झाली. नसेल उदाहरण या पृथ्वी तलावर तर नसेलच.
कारण गुरुच तीर्थ आहे, गुरुच यज्ञ आहे, गुरुच ज्ञान आहे आणि गुरुच सूर्य आहे. एकदा सद्गुरु जर केला तुम्हाला काहीही करायची गरज नाही. सद्गुरु सारिखा श्री श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. गुरु सारिखा श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. गुरु सारिखा श्री गुरु सारिखा हो इतरांचा लेखा कोण करी. इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. श्री गुरु सारिखा श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, काही घेणं देणं नाही कोणाचं. माझा सद्गुरु माझ्या पाठीशी आहे, मला कशाचीही भीती नाही. हा विश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच विश्वास शिवरामाला असणं गरजेचं होतं. महाराज त्याच्यावरून त्याला म्हटले, अरे हा जर विश्वास तुझा असता तर तू इथं बसल्या बसल्या पानं नुसते हवेत फेकल्या, तिथं त्या त्या जागेवर ते चिटकून गेले असते. पण तुझ्या मनामध्ये थोडासा विचार आला का महाराज काय सांगतात, पानं चिटकवायची. परंतु तू तुझ्या सद्गुरूच्या नावाने जर जय घोष करून हे पानं नुसते हवेत फेकले असते तर ते पानं आपोआप चिटकले असते. हा विश्वास, आपल्या भक्तीवर विश्वास असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही गुरुच्या भक्तीवर, गुरुच्या सेवेवर, सद्गुरूच्या चरणावर जर विश्वास ठेवला तरच तुम्हाला देव भेटू शकतो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानासी आणावे. अशी गुरुभक्ती असणं गरजेचं आहे. हे ज्यावेळेस शब्द शिवरामाच्या कानावर पडले आणि शिवरामाला त्या ठिकाणी ईश्वर प्राप्तीची इच्छा झाली आणि तो महाराजांना विनंती करू लागला, महाराज मला दीक्षा हवी. जर तिकडे नका, दीक्षा हवी आणि मला दीक्षा तुम्ही द्यावी अशी माझी इच्छा आहे. ही इच्छा ज्यावेळेस शिवरामाने महाराजांकडे केली त्यावेळेस महाराजांनी शिवरामांच्या डोक्यावर हात ठेवला आणि शिवरामाला समाधी लावून दिली. समाधी लावल्यानंतर त्या शिवरामाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, योगिक शक्त्या प्राप्त होऊ लागल्या. ज्यावेळेस सद्गुरूचा हात आपल्या डोक्यावर पडतो किंवा डोक्यावर हात असतो त्यावेळेस आपल्याला
ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, एक अलौकिक शक्ती आपल्यामध्ये तयार होते. त्याचं उदाहरण म्हणजे खोपोलीला ज्यावेळेस आपण दिंडीत जातो त्यावेळेस असं कोणी म्हटलं नाही का आज मी फार थकलोय, मला आता काहीही करण्याची इच्छा नाही आणि मी मुक्कामाच्या ठिकाणी गेल्या गेल्या झोपणार आहे. त्या दिंडीत चालण्याच्या वारकऱ्यांमध्ये जी शक्ती तयार होती ती केवळ सद्गुरूमुळे. आणि तुम्ही असे फिरा बरं गावात, फिरू शकता का? मोटरसायकल सोडून फिरू शकता का तुम्ही? इथून आपण त्या कमानीपर्यंत गेलो तरी थकून जातो, पण दिंडीमध्ये लोक दिवसभरातून 35 ते 40 किलोमीटर चालतात. का? ही सद्गुरूची ताकद आहे, सद्गुरूच्या भक्तीची ताकद आहे. याच ताकदीच्या जोरावर, याच भक्तीच्या सद्गुरूच्या सेवेच्या जोरावर एक दिवस एक धनगराचा माणूस महाराजांना दूध घेऊन आला पातेल्यामध्ये. त्याने महाराजांसमोर ते दूध ठेवलं. शिवरामाने ते पातेलं पाहिलं, त्यांनी त्याच्या साधनेच्या जोरावर ते पातेलं उचललं, हात न लावता हवेत गरागरा फिरवलं आणि उंबराच्या झाडाला उलट लटकावलं, पण त्या पातेल्यातून एक थेंब सुद्धा दूध खाली पडलं नाही. ही सद्गुरूच्या सेवेची ताकद आहे, ही सद्गुरूच्या नामस्मरणाची ताकद आहे. नका नामस्मरण करू तुम्ही, पण ज्या ठिकाणी संतांचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी कमीत कमी जाऊन तर बसू शकता, ऐकू शकता. ऐकणे सुद्धा ही एक सेवा आहे. तुम्ही साधा सप्त्यामध्ये 17 जरी उचलल्या तरी सद्गुरूच्या सेवेचे फळश्रुती येते. नामस्मरण करू नका, नाही तुम्हाला लिहिता वाचता येत, काही नका करू तुम्ही, पण ज्या ठिकाणी सद्गुरूचं संतांचं नामस्मरण चालू आहे, देवाचं नामस्मरण चालू आहे, त्या ठिकाणी सेवा करा, झाडून घ्या, पंतवाळ्या उचला. त्या सेवेची सुद्धा तुमची नोंद केली जाते. पण आपल्याला त्या गोष्टीची लाज वाटते. ते मी कस काय 15 उचलो, 501 रुपयाची पावती फाडली आणि मी 15 उचला. ह्या आपण म्हणतो निगेटिव्ह विचारामध्ये आपण गुरफटून गेलो. नकारात्मक विचार. जोपर्यंत तुम्हाला संतांचं सानिध्य प्राप्त होत नाही, साधूंचं सानिध्य प्राप्त होत नाही, तोपर्यंत तुम्ही सात्विक विचाराचे होऊ शकत नाही. त्यासाठी संतांची संगती करणं फार गरजेचं. एक गीतकारानं म्हटलेलं आहे, संतन के संग लाग, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बड़ी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बड़ी, लाग रे तेरी अच्छी बड़ी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बड़ी, संतन
संतन के संग लाग रे तेरी अच्छी वा वा वा, अतिशय सुंदर गायन शिवनाथ महाराज पवार त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सारखा. ही कला कोणालाही प्राप्त होत नाही महाराज. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ते कोणाचा तरी वरद हस्ता असणं गरजेचंच आहे, त्यानंतरच ही कला प्राप्त होते. माऊली महाराज धुरळे झालं, प्याडला साथ देत आहेत. अतिशय सुंदर वाद्य. तबल्याला साथ देतात आमचे ज्येष्ठ चिरंजीव कबीर महाराज जगधने. त्यांना कोरस करतायत प्रेमकुमार महाराज जगधने, त्यांचेच लहाने बंधू. शेपळ महाराज ओळख आहे आपली, कीर्तन वगैरे केले भरपूर, पण फार दिवस झाले त्याला. सप्त्याला संगत होतो आपण. गगनगिरी महाराजांचे, इंदुरकर महाराजांचे शिष्य. असो, ह्या सर्व गोष्टी साध्य करणं शक्य नाही. सांगून गेलो, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. त्याला संस्कारच असणे गरजेचं आहे. लहान मुलाने शाळेतून एखादी पेन्सिल चोरून आणली आणि त्यांनी जर आईला सांगितलं, आई मी ही पेन्सिल चोरली, तर आईला आनंद होऊ नये. त्याच वेळेस त्या आईने त्याला काहीतरी चांगलं शिकवावं. पण एक मुलाने शाळेतून कंपास चोरली, त्या आईला आनंद झाला, अरे वा वा वा, कंपास चोरी, छान छान छान. आईचं कौतुक ऐकून मुलाला आनंद झाला, अरे वा, चोरी केल्याने आईला आनंद होतोय, वा वा. मग थोडासा मोठा झाला, गावात काहीतरी चोरी कर, आणखीन मोठा झाला, अनेक चोऱ्या वाढू लागल्या. सोनं चोरून आण, पैसे चोरून आण. आईला आनंद वाटायला लागला, घर चालायला लागलं, पैसे आणतोय पोरगा. एक दिवस बँकेवर दरोडा घातला आणि त्या दरोड्यामध्ये त्याला पकडलं गेलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याने पोलिसांना एक विनंती केली, मला माझ्या आईला भेटायचं आहे. पोलीस त्याच्या आईला घेऊन आले जेलमध्ये त्याला भेटण्यासाठी. आणि त्यांनी आई समोर गेला आणि आईच्या कानामाग मारली आणि त्या ठिकाणी म्हणला, हीच कानामाग ज्यावेळेस मी पहिल्यांदा कंपास चोरली होती त्यावेळेस तू जर मारली असती तर आज मला जन्मठेप झाली नसती. हे संस्कार असणं फार गरजेचं आहे. असो, हा गुरु महिमा श्री भगवान शंकर माता पार्वतीला सांगतायत. त्यावेळेस पार्वती मातेच्या मनामध्ये इच्छा झाली का या सद्गुरूंचं दर्शन मला घ्यायचं आहे. आणि ती इच्छा त्यांनी श्री शंकर भगवानांसमोर प्रगट केली, मला त्या सद्गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. आणि माता पार्वती आणि शंकर भगवान गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला गेलेले. महाराज ध्यानस्थ बसलेले आहेत. माता पार्वती आणि शंकर भगवान त्यांच्या समोर गेले. आणि शंकर भगवंतांनी महाराजांना मिठी मारली. महाराज जागे झाले. त्यांनी समोर पाहिलं, माता पार्वती दर्शन घ्यायला लागले. परत एकदा मिठी मारली आणि भगवंतांनी इच्छा प्रगट केली का तू काही दिवस आमच्या सोबत कैलास पर्वतावर राहावं. त्यावेळेस गगनगिरी महाराज शंकर भगवंता बरोबर आणि माता पार्वती बरोबर कैलास पर्वतावर राहायला गेलेले होते. परंतु योगी साधू
हे एका जागेवर कधी राहत नाही. त्याच पद्धतीने गगनगिरी महाराजांनी माता पार्वतीची आणि शंकर भगवंताची परवानगी घेऊन परत तीर्थटनाला सुरुवात केली. तीर्थटन करत करत असताना बद्रीनाथ जवळ व्यास गुहेमध्ये एकदा महाराज तीर्थटन करत प्रवास करत 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 थकले आणि बद्रीनाथ जवळ एक व्यास गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये महाराज आरामासाठी पडले. पर्वतावरून एक कपनी धारण केलेला साधू हातामध्ये कमंडलू घेऊन त्या गुहेत आला. त्या कमंडलू मधलं पाणी त्याने कपनीधारी साधूने महाराजांच्या चेहऱ्यावर मारलं, त्यांना जागं केलं आणि कोथंबीर सारखं हिरवगार गवत महाराजांना खायला दिलं आणि सांगितलं, तू दक्षिणेकडे जा. परत त्या ठिकाणून महाराजांनी प्रवास केला. प्रवास करत 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 पुन्हा महाराज गगनबावड्याला येऊन थांबले. गगनगडावर स्थायिक झाले आणि जडजीवांचा उद्धार, सर्वसामान्यांचं कल्याण करणे हा त्यांचा दिनक्रम सुरू झाला. एक दिवस शिवराम महाराजांच्या दर्शनाला आला. दर्शन घेऊन महाराजांनी सेवेकरांना सांगितलं, शिवरामाला नारळ द्या. महाराजांचं नामस्मरण करून शिवराम हा एक एवढा सिद्ध पुरुष झालेला होता, त्याला एक अलौकिक शक्ती प्राप्त झालेली होती, ब्रह्मस्वरूप झालेला होता. आणि ज्यावेळेस त्याला सेवेकरांना महाराजांनी नारळ द्यायला सांगितलं, सेवेकरी म्हणे महाराज नारळ शिल्लक नाही आहे. चिडला शिवराम, चिडला, अरे माझ्या सद्गुरूकडे नारळ शिल्लक नाही. स्वतः कामधेनू महाराजांच्या चरणावर लोटांगण घेते, स्वतः कुबेर महाराज महाराजांच्या चरणावर लोटांगण घेतो, त्यांच्याकडे नारळ शिल्लक नाही. राग शिवराम बाहेर जातो, यज्ञकुंडामध्ये हात घालतो, यज्ञकुंडातून पोतभर नारळ बाहेर काढतो. ही सद्गुरू भक्ती, सद्गुरूंच्या भक्तीची ताकद आहे. असंख्य लोक महाराजांच्या दर्शनाला, देवी देवता दर्शनाला, योगिनी यक्षिणी, असंख्य देव, 14 विद्या, असंख्य देवी देवता महाराजांच्या दर्शनाला यायचे. महाराज जडजीवांचा उद्धार करणे, सर्वसामान्यांचं कल्याण करणे. आता तुम्ही म्हणाल, देवी देवता का महाराजांचं दर्शन घेतात? देवच जर साधूंचं दर्शन घेतो, मग आपण देवाच्या दर्शनाला का जायचं? कारण तपश्चर्या, देव तपश्चर्या करू शकत नाही, देव साधना करू शकत नाही. जो मनुष्य साधना करतो तो योगी होतो, किंवा जो मनुष्य तपश्चर्या करतो तो साधू होतो. हे देवाला शक्य नाही, एक सर्वसामान्य माणसालाही शक्य नाही. म्हणून देवी देवता साधूंचं दर्शन घेतात, वास करतात, संतांच्या घरामध्ये राहतात. एकनाथ महाराजांचा अभंग आहे, ज्या सुखा कारणे, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला.
जे सुख स्वर्गात नाही ते सुख संतांच्या सानिध्यात आहे. म्हणून तुम्हाला कुठल्याही देवाला जायची गरज नाही, कुठल्याही तीर्थक्षेत्र जायची गरज नाही. कुठे जाऊ नका, बद्रीनाथ जाऊ नका, केदारनाथ जाऊ नका, कुठं जाऊ नका. तुम्ही साधा आळंदीला जा, देहूला जा, खोपोलीला जा, त्या तीर्थाची प्राप्ती तुम्हाला इथं होऊ शकते. जर देवच संतांच्या घरी आहे मग ते देवाकडे जाण्यात काय उपयोग आहे का? जे सुख देवाला पाहिजे ते सुख संतांच्या सानिध्यात आहे. आणि आपल्याला सुख समाधान हवं असेल तर आपणही सद्गुरू करणं गरजेचं आहे. सुख बसे हे जी ठाई ठाई, सुख बसे ठाई हो ठाई, सुख बसे हे जी ठाई, सुख बसे हे जी ठाई, सुख बसे हे ठाई, डायरेक्ट देव तुम्हाला सुख समाधान देऊ शकत नाही. कारण सद्गुरूंची शिफारस असल्याशिवाय देवाच्या दरबारामध्ये तुमच्या अर्जाला मंजुरी मिळणार नाही. देवाकडून तर तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल त्याआधी तुम्हाला सद्गुरूंना सांगावं लागेल. सद्गुरू देवांना सांगतील आणि मग देव तुम्हाला देईल. प्रोटोकॉल येतो. तुम्ही डायरेक्ट भगवान शंकराच्या मंदिरात गेले आणि हांडाभर पाणी मग या पिंडीवर ओतलं तरीही तुम्हाला काहीही प्राप्त होऊ शकत नाही. हा, तेवढ्यापुरती क्षणिक सुख तुम्हाला प्राप्त होऊ शकतं, पण तुम्हाला मोक्ष प्राप्त करायचा असेल तर फक्त सद्गुरूच करू शकतो. आता चालू आहे आपल्याकडे इतकी महादेव मंदिरामध्ये गर्दी सध्या, बाबा पाय ठेवायला जागा नाही. हा, आमच्या गावात आहे, तुमच्या गावात नाही सांगत, आमच्या गावात. आमच्या गावाच्या लोमेश्वर मंदिरामध्ये कोणी फिरकत नव्हतं, पण आता इतकी गर्दी, सगळ्या महिलाच त्या हातात पिशा घेऊन मकार पाणी त्या महादेवाच्या पिंडीवर, अख्खी पिंड गुळगुळी झाली. कोणी काहीतरी सांगत आणि आपण लगेच तेच घेऊन पळत. ठीक आहे, एक आहे लोक भक्तीला लागले, परमर्थ करायला लागले, चांगलं आहे ते एक, पण शॉर्टकट भक्ती करू नका, शॉर्टकट वापरू नका. डायरेक्ट देवाला संपर्क साधायचा प्रयत्न करू नका. आधी तुम्हाला संतांनाच भेटी द्यावं लागेल, संतांनाच भेटावं लागेल, तरच देव तुम्हाला भेटेल. आणि डायरेक्ट भेटायचं म्हणलं मग परत मागे यायचं नाही.
डायरेक्ट हाय का परत नाही येणे. जसं एखाद्या अधिकाऱ्याकडे किंवा एखाद्या लोकप्रतिनिधी आमदार वगैरे त्यांच्याकडे आपल्या मुलाला पिलाला कोणाला नोकरी लावायचं असेल तर गावातल्या पुढाऱ्याची शिफारस लागते. त्याशिवाय तो आमदार अर्ज पाहत नाही आणि डायरेक्ट गेलं तर तुमचं कामही होत नाही. पहिली त्या गावातल्या पुढाऱ्याला विचारणं होते हे तुमच्या गावातले आहे का हो? मग यांचं कॅरेक्टर कसं काय आपल्याविषयी कसे तसं देवही विचारतो संतांना. जगदनी महाराज ते माझ्याविषयी कसं काय माझं नामस्मरण करतायत का माझी सेवा करतायत का देव विचारतो सद्गुरूला आणि त्याच्यानंतर ती फळप्राप्ती होते. डायरेक्ट होत नाही. त्यासाठी सद्गुरू करणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सद्गुरू कराल त्यावेळेस तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. आणि हे त्या शिवरामाने केलं होतं. सद्गुरूच्या सेवेने शिवरामाला ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आणि अशा सद्गुरूंच्या दर्शनासाठी स्वतः शंकर भगवान पार्वती देवी देवता येत होते. कारण का गगनगिरी महाराज हे साधे सुधे साधू नव्हते हठयोगी होते. हठयोगी कसे त्यांनी इतकी साधना केलेली होती असंख्य विद्या प्राप्त केलेल्या होत्या. ज्या वेळेस ते कीटकाच्या रानात राहत होते. कीटकाचं रान म्हणून आहे कोल्हापूर जवळ. तिथं महाराजांनी काही दिवस तपश्चर्या केली काही विद्या प्राप्त केलेल्या आहेत. विद्या साध्य कशा होतात सिद्ध कशा होतात त्याचं उदाहरण सांगतो. महाराजांनी वाळेल गवताची गादी केलेली होती त्यांना झोपण्यासाठी. वाळेल गवताची गादी आपल्याकडे वाळेल गवत असतं ना त्या वाळेल गवताची गादी केलेली होती. महाराज रोज त्याच्यावर झोपायचे. महाराजांच्या साधनेमुळं त्या वाळेल गवताला सुद्धा अंकुर फुटले होते. ते गवत वाळेल गवत हिरवं झालेलं होतं. एवढी साधना होती. महाराज स्वतःच्या शरीरातले आतडे काढून झाडावर वाळत घालायचे आणि परत ते धारण करायचे. याला खंड प्रयोग म्हणतात. कायाकल्प प्रयोग करायचे. आपलं शरीर माशांना खाऊन घालायचं आणि नवीन देह अर्पण करायचा म्हणजे नवीन देह तयार करायचा. कायाकल्प प्रयोग. मग साधे सोडे होते को महाराज गगनगिरी का मग देवी देवतांनी त्यांच्या दर्शनाला येऊ नये. आणि आज आपण या सिद्ध महातपस्वी संतांची आपण आज कथा श्रवण करत आहोत. फार भाग्यशाली आहोत आपण. हे भाग्य कुणालाही नाही कुणाच्याही नशिबात नाही. भाग्याचा उदय भाग्याचा
असं परमभाग्य घेऊन आपण आज श्री गगनगिरी महाराजांची कथा श्रवण करत आहोत. शिवरामासारखे असंख्य भक्त महाराजांची सेवा करत, जयाताई असेल, महिला भक्त होती महाराजांची, जयाताई नावाची. खालून पाणी घेऊन गगनगडावर जायची रोज, आणि गगनगडावर कुंड आहेत, ते कुंड भरायचे रोज. एक दिवस महाराजांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. जयाताईनं कुंड भरले का ते कुंड आपाप कोरडे व्हायचे. परत जयाताई खाली जायची, पाणी भरून आणायचे. पण तिला तिच्या गुरुभक्तीवर विश्वास होता. तिनं कधी शंका निर्माण केली नाही का हे कोण करतंय, कशाला करतंय, मी का पाणी आणू. ही गुरुभक्तीची ताकद आहे. ह्या गुरुभक्तीच्या ताकदीवर गगनगिरी महाराजांनी तिला विश्वरूप दाखवलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं दर्शन जयाताईंना घडून आणलंय. का तर सेवा म्हणून. ही गुरु सेवेची ताकद आहे. सुधाताई असेल, सुधाताईंना साक्षात गहिनीनाथांचं दर्शन घडवलं. शारीरिक आजार होता सुधाताईंना, तो बरा केला आणि स्वतः गहिनीनाथांचं दर्शन घडून आणलं सुधाताईंना. असंख्य भक्त महाराजांची सेवा करत आणि इच्छा पूर्ण करून घेत. असेच एक भक्त श्री राजाराम दळवी बुवा, त्यांनी त्यांच्या हटकणे गावामध्ये त्यांच्या राहत्या घराजवळ गणपतीचं आणि महाराजांचं मंदिर बांधलेलं होतं. आता थोडंसं आवर्त घेऊया, शॉर्टकट कथा सांगतो तुम्हाला. सूचना आली त्यामुळं आवर्त घेऊ. 2007चा प्रयोग 2007 मध्ये सांगतोय, ज्या वेळेस महाराज समाधी घेणार होते त्या आदिकालच्या काळामधला हे उदाहरण आहे. राजाराम दळवी बुवा, हटकणे गाव, कोकण परिसरामध्ये हटकणे नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये ह्या दळवी बुवांनी गणपतीचं आणि महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे. महाराज खोपोली आश्रमात राहत असताना ते बुवा एक दिवस महाराजांकडे आले परवानगी घेण्यासाठी. जसे आमचे सोमनाथ भाऊ आजच्या कथेची परवानगी घेण्यासाठी खोपोलीला गेले होते आणि तिथून श्रीफळ आणलं. खोपोलीमध्ये एक परंपरा आहे, कुठलाही कार्यक्रम असो आम्ही त्या ठिकाणी जातो, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो, आशिष महाराजांना आम्ही आमचं कार्यक्रमाचं निमंत्रण देतो. आशिष महाराज आम्हाला कार्यक्रमाचं नारळ देतात, नारळ आणि एक उदीपुडी, आणि नंतर आम्ही त्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. उदीपुडी असती छोटीशी, नारळ असते, पण फार ताकद असते त्यामध्ये. हे आम्ही सर्व गगनगिरी महाराज जे भक्त आहेत, बिगर नारळाचा तो भक्त पाठीमागे येत नाही, येऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं ते राजाराम दळवी बुवा महाराजांकडे खोपोली आश्रमात गेले. त्यावेळेस महाराज आजारी होते. डॉक्टरांनी त्यांना मधुमेह म्हणजे साखर झाली, आपण डायबिटीज आणि हृदयविकाराचा आजार सांगितलेला होता. लक्षणे दिसत होते महाराजांचे, आजारी होते महाराज. मौन धारण केलेलं होतं महाराजांनी आणि मोजक्याच लोकांशी बोलायचे फक्त महाराज. आशिष महाराज वगैरे, गणेश महाराज त्यांच्याशी बोलायचे. दळवी बुवा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि महाराजांना म्हटले, गणेश जयंती आहे आणि मला गणेश जयंतीच्या दिवशी महाप्रसाद करायचा आहे.
2007 मध्ये 2007चा किस्सा 10-15 वर्ष झालेले असते. महाराज काहीच बोलले नाही, फक्त एवढंच बोलले, देव करून घेईल, जा तू, देव करून घेईल. ह्या शब्दावर त्या भक्ताचा विश्वास, आपण सद्गुरूंच्या सेवेवर विश्वास याच विषयावर बोलतोय अजूनही. त्या दळवी बुवांना विश्वास होता आणि दळवी बुवा महाराजांचं दर्शन घेऊन नारळ उदीपुडी घेऊन निघून गेले. गणेश जयंतीला 2 दिवस राहिले, परंतु दळवी बुवांची कुठलंही नियोजन नव्हतं, कारण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते नियोजन करू शकले नाही. परंतु कार्यक्रम करायचा आहे, 2 दिवसावर कार्यक्रम आलाय, काय करायचं. दुसरा दिवस उजाडला, उद्या कार्यक्रम आहे, आज महाराजांकडे काहीच नाही, महाप्रसाद करायचा आहे, मनामध्ये इच्छा आहे, गणेश जयंती साजरी करायची, उद्या मला लोकांना जीव घालायचा आहे, पण आज माझ्याकडे काहीच नाही. महाराजांनी सांगितलं होतं देव करून घेईल. चमत्कार असा घडला, गोव्यावरून एक ट्रक असा आला का ज्यामध्ये 1000 लोक जीवतीन एवढं अन्न होतं, आणि तो त्या दळवीबुवांच्या दारामध्ये उभा राहिला. आणि त्याच्यातून काही लोक खाली उतरले आणि दळवीबुवांना विनंती करू लागले की आम्ही तुमच्या गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती साजरी करू का. परवानगी घ्यायला लागली. 1000 लोक जीवतीन एवढं अन्नदान ते लोक घेऊन आलेले होते, अनोळखी लोक होते, गोव्यावरून आलेले होते. आणि त्यांनी दळवी महाराजांना इच्छा प्रगट केली का दळवी महाराज, आम्ही तुमच्या या गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती दिवशी अन्नदान केलं तर चालेल का. देव करून घेईल, महाराजांचं वाक्य होतं. अक्षरशः दळवी बुवांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि महाराजांचे त्यांनी आभार मानले आणि ती गणेश जयंती साजरी झाली. फार पुराणातली गोष्ट नाही, इतिहासाची गोष्ट सांगत नाही, 2007ची गोष्ट आहे, 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ही ताकद आहे सद्गुरूंची. आम्ही गेल्या 25 वर्षापासून दिंडी नेतो, लोणी ते खोपोली. मंतरला आमचे अन्नदाते दुपारचं जेवण असतं. त्या अन्नदात्याच्या घरी एक दिवस आमची दिंडी गेली, जिलेबीचं जेवण केलं होतं त्यांनी आम्हाला. आमचे भक्त मंडळाचे उपाध्यक्ष हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज आयर, त्यांना देवाज्ञा झाली, आता ते नाही आहेत. पण घरात बसल्या बसल्या त्या अन्नदात्या थोडासा नाराज झाला का दत्तोबा आम्ही एवढी सेवा करतो, पण 15 वर्ष झाले माझ्या मुलीला मुलबाळ नाही, मुलीला नाही, मुलालाही नाही. त्यावेळेस आमच्या दत्तोबाने फक्त त्या आमच्या रथाच्या फोटोला नारळ लावून दिलं, फक्त नारळ त्या मुलाच्या हातात दिलं आणि त्या मुलीच्या हातात दिलं. जा म्हणे पुढच्या वर्षी तुम्ही तिघही दर्शनाला जा खोपोलीला. उदाहरण आहे, मंचर मध्ये वड्यांचं दुकान आहे, त्यांचं वडे वगैरे विकतात स्टँडवर. आणि दुसऱ्या दिंडीला ज्यावेळेस आम्ही दुपारच्या जेवणाला गेलो त्यावेळेस ते दोघही तिथं मुलं, त्यांच्या दोघांचे मुलं घेऊन आरतीला उभी होती. ही ताकद आहे एक सिद्ध साधूची, ही सद्गुरु सेवा आहे, सोपं नाही. आणि ही सेवा कुणाच्या नशिबात नाही. महाराज अस्वस्थ होते, मौन धारण केलेलं होतं. महाराज सारखं पोटदुख व्हायचे, पोट दुखतंय. महाराजांचे जवळचे डॉक्टर होते, डॉक्टर तांदूळवाडकर,
पुण्याचे डॉक्टर. महाराज त्यांच्याकडून विलाज करायचे. महाराज डॉक्टरी विलाज घेत नव्हते, त्यांच्या साधनेवरच ते त्यांचं शरीर सांभाळायचे. परंतु सेवेकरांच्या आग्रहास्तव, आशिष महाराजांच्या आग्रहास्तव महाराजांनी ते डॉक्टरी विलाज घेतला आणि डॉक्टर तांदूळवाडकरांकडून त्यांची ट्रीटमेंट चालू होती. पण ज्यावेळेस जास्त महाराजांना त्रास व्हायला लागला त्यावेळेस त्यांना पुण्याला ऍडमिट करण्यात आलं. पण महाराजांना दवाखान्यात करमत नव्हतं. आशिष महाराजांना ते काय म्हणायचे का आपण हे आश्रमात राहून गोळ्या औषध घेऊ. पण तांदूळवाडकर महाराज जे आहेत ते डॉक्टर आहेत, ते महाराजांचं मन रमण्यासाठी त्यांना पुण्यामध्ये गाडीमध्ये घेऊन फिरायचे त्यांच्या जबाबदारीवर. आज या आपल्या कथा ज्ञान सोहळ्यासाठी राजेंद्रदादा शिंदे यांचं आगमन झालंय. त्यांचं समस्त ग्रामस्थांतर्फे सहर्ष स्वागत. महाराजांना अतिशय त्रास व्हायला लागला. नंतर मग महाराज आश्रमामध्ये जाण्याची इच्छा प्रगट केली महाराजांनी. आणि मग त्यावेळेस त्या हॉस्पिटलने महाराजांना पातळ अन्न सेवन करण्यासाठी नाकामध्ये नळी वगैरे आणि व्हीलचेअर दिली बसायला, व्हीलचेअरवर. मग त्यानंतर महाराज व्हीलचेअरवर भक्तांना दर्शन वगैरे द्यायचे. पण महाराज पाण्यामध्ये तपश्चर्या करायचे ही साधना महाराजांनी शेवटपर्यंत सोडली नाही, बंद केली नाही. व्हीलचेअरवर असताना सुद्धा महाराजांनी इच्छा प्रगट केली का मला पाण्यात जायचं. परंतु सेवेकरांची आस्था का महाराज एवढे आजारी आहेत, कस काय आपण हे करायचे. महाराज सेवेकर विरोध करायचे त्यांना, पण महाराज सद्गुरूची इच्छा. मग त्यावेळेस त्यांना त्या पाताळ गंगेमध्ये व्हीलचेअर सह बसवत होते. त्यांचे पाय बुडतीने एवढंच ठेवत होते पाण्यामध्ये. परमपूज्य बर्फानी दादाजी त्यांच्याकडे महाराजांनी समाधी घेण्याची इच्छा प्रगट केलेली होती कुंभमेळ्यामध्ये. पण त्यावेळेस बर्फानी दादाजीने त्यांना त्या इच्छेपासून प्रवृत्त केलं. पण ज्या वेळेस 3 फेब्रुवारी 2008 रोजी बर्फानी बाबूजी पण बर्फानी बाबूजी 3 फेब्रुवारीला महाराजांना भेटायला आलेले होते. बर्फानी बाबूजी मुक्कामाल होते त्या ठिकाणी. बर्फानी बाबूजी स्वतःनी त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख केलाय का मी गगनगिरी महाराजांना समाधीपासून रोखू शकलो नाही. 4 फेब्रुवारी 2008 पहाटे 2:15 महाराज समाधीस्थ झाले. समाधीच्या 10-15 दिवस अगोदर महाराज म्हणायचे भजन कंटिन्यू सुरू ठेवा आश्रमामध्ये. बापूराव पाटणकर, बापूसाहेब पाटणकर यांना गगन बावड्याला पाठवलं. गगनगडावर सगळ्या देवांना नारळ ठेवून ये. बापूसाहेब पाटणकर सगळ्या देवांना नारळ बिरळ ठेवून आले. 10 ते 12 दिवस अगोदर आश्रमामध्ये भजन कीर्तन सारखं चालू होतं, अखंड सुरू होत. कारण संत अवतार घेतात पण त्यांच्या मनाने त्यांच्या शरीराचा त्याग करतात आणि शरीराचा त्याग केला जातो. शरीर जातं फक्त, पण त्यांचा आत्मा आपल्या आजूबाजूलाच आहे, सदाही आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे त्यांना चैतन्य म्हणतात. चैतन्य शब्दाचा अर्थ म्हणजेच आत्मा. त्यामुळे 4 फेब्रुवारी 2008 तारखेप्रमाणे
महाराजांनी समाधी घेतली आणि समाधीच्या आधीपासून एक समाधीच्या जाता वेळेस समाधी घेण्याच्या अगोदर महाराजांनी शेजारी देवीची मंदिराची स्थापना केली, मूर्ती प्रतिष्ठापना केली, श्रीराम सीतेची मूर्ती प्रतिष्ठापना केली. म्हणजे साधू त्यांचं कार्य कधीही संपवत नाही. आजही महाराजां असताना आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र, गोकुळाष्टमी हे जेवढे सण आहेत तेवढेही साजरे केले जातात. आजही मला वाटतं 17वी पुण्यतिथी, 17वी पुण्यतिथी. आजही अखंडित 17 वर्षापासून तोच नित्यक्रम चालू आहे. अशा या सिद्ध पुरुषाचे, अशा या कलियुगातील संतांचे हे सुंदर असं चरित्र सांगणं सोपं नाही आणि ते पूर्णही होऊ शकत नाही. तुम्ही आकाशाचा कागद केला आणि पृथ्वी तलावर जेवढ्या पाणी त्याची शाही जरी केली तरी हे अलौकिक चरित्र कधीही पूर्ण होणार नाही. हे असे शंकर भगवान सांगतात आपल्याला. आणि मी 2 तासात तुम्हाला काय सांगणार? जे शंकर भगवंतांना सांगता नाही आलं ते मी एक पामर महाराजांचा सेवेकरी काय सांगू शकतो. परंतु माझ्या बुद्धीप्रमाणे मी जेवढं सांगायचा प्रयत्न केला तेवढं तुमच्या समोर ठेवलेलं आहे. शेवट एकच सांगून जातो, सद्गुरूंची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि संतांची सेवा करा. कारण संतच आपले मार्गदर्शक आहेत. संतच तुम्हाला तुमच्या योग्य मार्ग दाखवू शकतात. संतांशिवाय तुम्हाला काहीही प्राप्त होऊ शकत नाही. असो, एकदा सर्वांनी हात वर करून एकदा आपल्याला भजन करायचं आहे. ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. ओम दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. ओम दिगंबरा 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 दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा गगनगिरी बोला.